हे सांगा तुम्ही, म्हणजे बोलायचं काय आहे तुम्हाला? ठीक आहे, प्रचार करून राहिले ना आजही. उद्याला इलेक्शन आहे 7 वाजतापासून आणि तुम्ही आज एक दिवस दिलेला आहे 48 तासाच्या आतमध्ये इलेक्शनाच्या काही प्रचार करता येत नाही, बंदी टाकलेली आहे. तुम्ही काय करत आहे? तुम्ही आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत. मी 2दा इलेक्शन लढले, मला माहिती आहे हे. मी स्व माझ्या खुशी उल्लंघन तुम्ही दरवेळेस करत आले. नाही, बिलकुल नाही. पण आता आज करत आहात तुम्ही? नाही, आज करत आहे यासाठी बिलकुल नाही. मॅडम तुम्ही आताच म्हटलं आम्हाला वेळ पुरला नाही. हे मी म्हणत आहे तुम्ही म्हणत आहे, मी म्हणत आहे. तर कॅन्डिडेट मला सांगा, काल संपला ना प्रचार? अरे बाबा, संपला असेल. मग आज कसे काय करत आहात तुम्ही? तर आम्ही स्पेशली भेटू शकतो. कोणत्या कॅन्डिडेट्स नाही भेटत असेल? आता माने साहेब आता गेले, बायको वगैरे तिकडे जा ना, तिकडे आमदार होते ना. तुमच्या थैलीमध्ये काय दाखवा दादा तू? हे कोणी तू जाऊ दे ना, काय तू जास्तीचा आगाऊपणा करायला लावत नाही. एक सेकंड, थोडासा देखा. नाही हा हिसकत नाही, फक्त खोलून दाखवा तुम्ही. खोलून चला. तुम्ही आता केलं ना, तुम्ही आता तिथे जाऊन तुम्ही फालतूचं काहीतरी नको हे करायला. फालतूचं नाहीये, नाही हट. फालतूचं नाहीये. ते थैली दाखवा ना इकडे. थैली दाखवा मॅडम, थैली दाखवा तुम्ही. जास्तीचं नका हे करू. नाही थैली दाखवा तुम्ही. काय म्हणत आहे? राहू द्या ना, एवढं कशाला हे करून राहिला तुम्ही? मला सांगा, सगळ्यांनी करायला पाहिजे का प्रचार असा? मी काय म्हणत आहे? सगळ्यांनी करायला पाहिजे का? एकदा दाखवून द्या बस, मला काय बोलायचं नाहीये. दादा ते थैली दाखवा तुम्ही. तुम्ही देता वेळेस म्हणत असाल ना, त्या गोष्ट वेगळी आहे. मला सांगा, तुम्ही दिले ना, इथं कार्ड दिले ना? तुम्ही देता वेळेस म्हणलं का? ठीक आहे, तुम्ही कार्ड दिले ना, आता लोकांना प्रचार करून राहिले ना तुमच्या उमेदवाराचा. नाही दिले तर घेऊन येऊ मी. काय तो माझ्या जोडा आहे ठेवलेला आता. हो आहे ना, तुमच्यावर चांगलं झालं तेव्हा बोलले ना. मग तुम्ही कुणा हे सांगा तुम्ही, म्हणजे बोलायचं काय आहे तुम्हाला? ठीक आहे ना, तुम्ही प्रचार करून राहिले ना आजही. उद्याला इलेक्शन आहे 7 वाजतापासून आणि तुम्ही आज एक दिवस दिलेला आहे 48 तासाच्या आतमध्ये इलेक्शनाच्या काही प्रचार करता येत नाही, बंदी टाकलेली आहे. तुम्ही काय करत आहे? तुम्ही आचारसंहितेचे उल्लंघन करत आहेत. मी 2दा इलेक्शन लढले, मला माहिती आहे हे. मी स्व माझ्या खुशी उल्लंघन तुम्ही दरवेळेस करत आले. नाही, बिलकुल नाही. मग आता आज करत आहात तुम्ही? नाही, आज करत आहे यासाठी, कारण की माझे जे काही कुटुंबातले लोक होते ते सुटलेले होते, म्हणून मी कुटुंबामध्येच आलेली आहे, बाहेर नाही गेली आहे. की नाही, कुटुंबामध्ये जाणं आणि काय अनिवार्य आहे? नाही, हा इथले कुटुंबाचे नाही आहेत तुमचे लोक? नाही, पहा, तो कंट्रोल दुकानवाला माणूस आहे, त्यांच्याकडे बाजूने आणि याच्याकडे जा ना, बस चालली आहे. मी विचारतो त्यांना, तुमच्या कुटुंबाचे आहेत का ते? तुम्ही घेऊन जा ना. ते दुकान आहे, जा ना. तर तुम्ही या ना, मी विचारू. या ना. तुम्ही आपला पॉप्युलॅरिटी घेण्यासाठी हे असं ना, हे नका करू. पॉप्युलॅरिटी नाही करायचं आहे मला. नाही, काय सरनेम आहे तुमचं? माझी जेही असेल. मी मीडियाचा आहे. मीडियाचा काय म्हणून काय झालं? मीडियाचं तर जा ना, मानेकडे तिथे फुकरेचा कडे वगैरे. मी तिकडे कशाला जाऊ? तुम्ही दिसत आहात ना मॅडम. तुम्ही तिकडे जा ना, आता माने होते ना, जा ना. हाँ ठीक है. अभी जो लेडी आई थी वो कैंडिडेट का ये वाला जो बिल्ला है वो देकर गई. अभी ये कोई परमिला टेंडेकर करके आंटी है, ये राष्ट्रवादी शरद पवार पक्ष की है. ये बुद्धि विहार के सामने रहती है आंटी. उन्होंने मुझे ये अभी ये जो पर्चा दिख रहा है आपको, इलेक्शन का, उन्होंने मेरे हाथ में दिया और बोला कि इस कैंडिडेट जीत रहा है, इसको आप सपोर्ट करिए और अगर आपकी कोई इच्छा है तो आप रात को 8 बजे इनके घर पे आइए, आपकी सारी इच्छा पूरी करी जाएगी. मुझे ये बताइए, कल जो शाम का टाइम दिया गया था 5 बजे का प्रचार करने का लास्ट टाइम था, खत्म हो चुका है. ये कहती है कि मेरे यहाँ रिलेटिव है, इस बिल्डिंग में आई तो, और ये रिलेटिव के यहाँ मिलने के लिए आई ऐसा बोल रही है. यहाँ पर मैं इसके रिलेटिव है या नहीं है? इस भाई के यहाँ पे कोई रिलेटिव्स नहीं है. उसके बावजूद यहाँ पर मैं आई हूँ. असल में ये जो आपको पर्चा दिख रहा है मेरे हाथों में, यहाँ जो कैंडिडेट है इसके प्रचार और प्रसार के लिए वो आई है, जबकि अभी नागपुर में आचार संहिता लगी हुई है. इनका नाम परमिला टेंडेकर है, जो राष्ट्रवादी शरद पवार पक्ष से बिलोंग करती है. ठीक है.